नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण माने. औषधी वनस्पतींची ओळख या सत्रामध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आयुर्वेदामध्ये सर्वात जास्त पंचकर्मामध्ये उपयोग करणारी वनस्पती म्हणजे मदनफळ. हे मदनफळ ह्या भागामध्ये खूप आहे असं आपल्याला कळलेलं आहे, म्हणून आपण आज इकडं आलेलो आहे. तर बघूया आपल्याला इथं मदनफळ सापडतात का. मला काही झाडं सापडली पण त्याला मदनफळ म्हणजे फळ नाही सापडलेलं. तर ते फळ थोडंसं आपण शोधूया आणि जर फळ असेल तर आपण बघूया. थोडंसं इकडं बघूया. ह्या पद्धतीनं आपण इकडं बघूया. आणि इथं एक झाड आहे पण त्या झाडाला फळ नाही आहेत. ह्या झाडाला फळ दिसत आहेत. तर आपण बघूया. इथं भरपूर फळ आहेत. हे दिसतात तुम्हाला फळं. हे मदन फळ म्हणून झाड आहे. तुम्ही बघताय याला काही फळं लागलेले आहेत की ज्याला वरती अशी धारा धारा आहेत. पेरूसारखी दिसणारी ही फळं आणि एक 10 ते 12 फूट उंच असलेलं हे झाड. त्याची जी पानं आहेत ती आघाड्यासारखी दिसतात पण चकचकीत असतात, एकदम चकचकीत. तुम्ही बघा त्याची चकचकीत अशी पानं आहेत आणि हे फळं की ज्या फळांवरती अशा धारा धारा आहेत. पेरूसारखं दिसतं पण चुकून खाल्लं जातं आणि उलट्या होऊन लोक दगावण्याची शक्यता असते. त्यामुळं वैद्यांच्या सल्ल्याशिवाय याचा कधीही उपयोग करू नका. याचा वास एक सुगंधी असतो, मधुर सुगंधी वास येतो आणि अगदी गाडीत जरी हे फळ ठेवली तरी उलटी येण्याची शक्यता असते. म्हणजे काही पेशंटला आम्ही ही फळं चांगली सुकली की फक्त वास देऊनच त्यांची वमन करतो. जे सुकुमार लोक असतात, जे महिला असतात, लहान मुलं असतात, त्यांना खूप तीक्ष्ण औषध आपण देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हे मदनफळ खूप उपयोगी आहे. वमनामध्ये मदनफळ श्रेष्ठ सांगितलेलं आहे कारण ह्यानं जर वमन केलं तर कोणत्याही पद्धतीचा दोष येत नाही, कोणत्याही पद्धतीचा दूषितपणा येत नाही आणि व्यवस्थित पद्धतीनं वमन पार होतं. जास्त उलट्या होत नाहीत, दूषित सगळ्या गोष्टी पडून जातात आणि व्यवस्थित काही वेळानं उलट्या थांबतात. म्हणजे एखादी गोष्ट चालू करणं सोपं आहे पण थांबवणं थोडंसं अवघड असतं. तर मदनफळ हे त्यामध्ये खूप श्रेष्ठ सांगितलं आहे. तसेच बस्तीमध्ये सुद्धा मदनफळाची फळं वापरली जातात. त्याच्यामध्ये ही फळं जर वापरली तर खूप चांगला फायदा होतो. तुम्ही बघा त्याचं चूर्ण आपण करतो आणि ते वापरतो. पण वैद्यांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये हा मी परत परत इशारा का देतो, कारण त्याचे दोष पण आहेत. मेदोरोगामध्ये लेखन करतं, त्यामुळे मेदोरोगामध्ये ज्यांचं वजन कमी करायचं आहे त्यांना पण वमन करताना मदनफळच वापरतो. त्यामुळे वजन खूप चांगलं कमी होतं. त्यामुळे वमनासाठी जर वजन जास्त असेल तर हे फळ वापरावं. तसेच कुष्ठरोग म्हणजे ज्याच्यामध्ये त्वचारोग आहे, अंग खाजवतं आहे, सोरायसिससारखे आजार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वमनासाठी आम्ही मदनफळच वापरतो. स्पेशल मदनफळाचा उपयोग त्यामध्ये सांगितला आहे कुष्ठरोगामध्ये. त्यामुळे असं हे मदनफळ ऊर्ध्व रोगहर म्हणलं जातं. म्हणजे इथून वरचे जे काय आजार आहेत ते सर्व रोग, इथून वरचे जे कफाचे होणारे सर्व रोग हे पूर्ण बरं करणारे हे मदनफळ आहे. त्यामुळे हे आयुर्वेदात खूप श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. फक्त पुन्हा एकदा सांगतो, वैद्यांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका, कारण हे अति जर वापरलं गेलं तर धोकादायक आहे. अशीच वेगवेगळी औषधी वनस्पती तुम्हाला जर माहीत करून घ्यायची असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा विषय तुम्ही लोकांपर्यंत नक्की पोचवा. कॅमेरामन महेश जाधवसह डॉक्टर प्रवीण माने. धन्यवाद.